नमस्कार मंडळी. देव यांनी या मालिकेत सर्जेराव विखे पाटील ही भूमिका साकारून घराघरात जाऊन पोहोचलेले अभिनेते म्हणजे नागेश भोसले. चंदेरी दुनियेत नागेश भोसले यांनी खलनायकाची भूमिका साकारून आपलं स्वतंत्र हक्काचं स्थान निर्माण केलं. अनेक मालिकांसोबतच नागेश भोसले यांनी हिंदी चित्रपट तसेच मराठी चित्रपट देखील काम केले. चिंटू 2, प्यार वाली लव्ह स्टोरी, दुनियादारी, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. नागेश भोसले यांच्या कलाक्षेत्रातील कारकीर्द जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाईफविषयी तुम्हाला माहीत आहे का? तर मंडळी, नागेश भोसले यांच्या पत्नीचे नाव जॉ भोसले असं असून त्या देखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. एक नाट्य निर्मिती म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. अनेकदा सेलिब्रिटींचे मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाविश्वात पदार्पण करताना दिसतात. परंतु नागेश भोसले यांच्या लेकीने वेगळीच वाट निवडली आहे. तसंच स्त्री म्हटलं की केवळ चूल आणि मूल असं समीकरण पूर्वी होतं, पण काळ बदलला आणि स्त्री देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सगळे कामे करू लागली. हे समीकरण नागेश भोसले यांच्या मुलीने कोलमडून टाकले आहे. नागेश भोसले यांची मुलगी एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे. तिचे नाव कुहू भोसले असं आहे. सौंदर्याकडे लक्ष देण्यापेक्षा कुहूने वेगळी वाट निवडली आहे. तिने तिच्या फिटनेसला प्रथम प्राधान्य दिले आहे. कुहू भोसले ॲथलेट, वुमन्स बॉडी बिल्डर असून तिने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आहे. वयाच्या 17व्या वर्षीच कुहूने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तिच्या या निर्णयाला तिचे वडील म्हणजेच नागेश भोसले यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. तर मंडळी, नागेश भोसले यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊन तुम्हाला काय वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.